गोष्ट मधमाशांची, नाशिकच्या नव्या वैभवाची. रमेश पडवळ, नाशिक यांनी लिहिलेला हा माहितीपर लेख. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. गोष्ट मधमाशांची, नाशिकच्या नव्या वैभवाची. मधमाशी हा विषय तसा आपल्या सर्वांसाठीच दुर्लक्षित, पण एका वाक्यानं माझं अंतर्मन मधमाशांकडे वेधलं गेलं. हे वाक्य साध्यासुध्या माणसाचं नव्हतं, तर ते होतं खुद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं. आइन्स्टाईन म्हणतात, पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवासह निसर्ग नष्ट व्हायला अवघे 4 वर्ष लागतील. वाक्य पुन्हा एकदा ऐका. पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवासह निसर्ग नष्ट व्हायला अवघे 4 वर्ष लागतील. पिंपळगाव बसवंत इथल्या हनी पार्क म्हणजेच भारतातल्या पहिल्या ॲपी बसवंत गार्डनमध्ये प्रवेश केल्यावर हे वाक्य आपल्या डोळ्यात भरतं आणि कितीतरी वेळ ते वाचत राहावं आणि असं कसं होऊ शकतं, या प्रश्नाभोवती डोक्यातल्या मेंदूची कालवाकालव होते. पण हे खुद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन सांगतायत म्हटल्यावर फक्त विरंगुळा हा हनी पार्क पाहण्याचा हेतू आपला गळून पडतो आणि आपण काहीतरी शिकण्यासाठी इथं आलो आहोत याचं भान जागं होतं. खरंच मधमाशा नष्ट झाल्या तर आपलं आयुष्य 4 वर्षात संपुष्टात येईल का, हे जाणून घेण्याची एक ओढ मला लागली आणि मधमाशांनी शिकवलेल्या शिस्तीच्या धड्यासह त्यांनी कष्टानं बनवलेला मध मला चाखायला मिळाला. गोष्ट संपलेली नाही, ती आत्ता कुठं सुरू झाली आहे. श्रोते हो, मधमाशी म्हटलं की मला बालपणी आंब्याच्या झाडावरून तिचं पोळं हिसकावून काढण्याची आठवण झाली आणि ते काढताना पाठभर चावलेल्या मधमाशा मला आठवल्या आणि आजही ती आठवण झाली की अंगावर शहारा येतो. तुम्ही कधीतरी असं काहीतरी केलं असेलच ना, पण हे चुकीचं होतं हे आज कळलं. मधमाशी तशी कुणाच्या आध्यात ना मध्यात अल्पायुष्य असूनसुद्धा जगण्यासाठी धडपडणारी. फक्त धडपडणं नाही, तर जे आयुष्य मिळाले ते शिस्तबद्ध, आखीवरेखीव आणि आपल्या मागच्या पुढच्यांचा विचार करत जगणारी. असं आता कुणालाही जगावं वाटत नाही. प्रत्येकजण आपल्याला कसं सुखावह जगता येईल इतकाच विचार करताना आपल्याला दिसतो, पण हा विचार मधमाशीला शिवतसुद्धा नाही. म्हणूनच तिचं अंतर्मन माणसाच्या भावविश्वाशी जोडलं गेलं असावं. गोष्ट सुरू होते अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या वाक्यापासून. खरंच मधमाशीच्या एकूणच जीवनक्रमाशी आपलं आयुष्य जोडलं गेलं असेल तर मधमाशीला जाणून घ्यायला हवंच. पिंपळगाव बसवंत हे एक प्राचीन गाव आहे, त्यामुळं या गावाशी माझं एक वेगळं नातं आहे. अनेकदा या गावातली प्राचीन मंदिरं, नदीकाठच्या समाधी, घाट आणि जैन साधूंचा सहवास असं बरंच काही अनुभवायला यापूर्वी मी अनेकदा गेलो आहे. पिंपळगाव बसवंतपासून वणी रस्त्यावर मुखेड गावाकडे निघालात की हनी पार्क नावाचं एक वेगळं विश्व संजय पवार या उद्योजकानं उभारलेलं आहे. नाशिकची लोकं तशी खटपटी हे आजचंच नाही तर 2000 वर्षांपासून आत्तापर्यंत असंख्य उदाहरणं देता येतील. त्याच रेषेतला हा माणूस असावा, संजय पवार. प्रत्यक्ष कधी भेटलेलो नाही, पण त्यानं कष्टानं जे काही उभारलं आहे ते पाहावं असं वाटलं आणि म्हणून हनी पार्कमध्ये सकाळी 10:30च्या सुमाराला मी पोहोचलो. गेटमधून आत गेल्या गेल्या उजव्या हाताला अल्बर्ट आइन्स्टाईन भेटले आणि तिथं जाण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. तिथल्या एका गाईड मित्रानं मधमाशांचं आयुष्य उलगडायला सुरुवात केली. खरं तर मधमाशांबद्दल आपल्याला फारसं माहीत असण्याचं काही कारणच नाही आणि म्हणूनच
तुम्हाला हे माहिती आहे का? या फलकापासून मधमाशांच्या भावविश्वाचा प्रवास सुरू झाला. साखरेच्या कणा एवढा मेंदू असलेली मधमाशी, तिला 5 डोळे असतात. हे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. इतकंच नाही तर मधमाशी 300 प्रकारच्या चवी ओळखण्याची क्षमता बाळगून असते. ती ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगानं उडते आणि एकाच उड्डाणामध्ये 50 ते 100 फुलांना भेटी देत मधाचा कण कण गोळा करते. हे ऐकताना मला चक्कर येणंच बाकी राहिलं होतं. तेवढ्यात त्या गाईड मित्रानं डोक्यात दगड टाकावा असं काहीतरी सांगितलं. ते म्हणजे एक मधमाशी तिच्या आयुष्यात फक्त 1 चमचा मध गोळा करते. यासाठी तिला 4 लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. म्हणजेच ती पृथ्वीला 2 प्रदक्षिणा एवढा अंतर त्या 1 चमचा मधासाठी कापते. मधमाशीबद्दलची ही माहिती ऐकताना मी थबकून गेलो. विशेष म्हणजे हनी पार्कमधला प्रवास अनुभवताना असंख्य फलकांपैकी ही माहिती पहिल्याच फलकावर लिहिली आहे. तर पुढं काय काय असेल अशा विचारातच मी पडलो. मी सगळंच काही आपल्याला सांगणार नाही, कारण मी जे लिहिलं आहे ते तुम्ही ऐकता आहात. पण गाईड मित्राच्या तोंडून ते भरभरून ऐकतानाची मज्जा काही वेगळीच आहे. आणि आजूबाजूला मधमाशा पाहताना ते समजून घेणं वेगळं आणि अनोखं ठरतं. माझी दोन्ही मुलं माझ्या इतक्याच उत्सुकतेनं सगळं काही ऐकत होती. पत्नीने तर डोक्याला हात लावला होता. आपण किती आळशी आहोत याची जाणीव मला झाली होती. पण माणसाला मधमाशांचं महत्त्व आत्ताच नाही तर 2000 वर्षांपूर्वी समजलं होतं. इजिप्त आणि चीन, बहुधा भारतातल्या मंडळींना मध आणि मेणासाठी तेव्हा मधमाशांची महती लक्षात आली होती. विशेष म्हणजे मानवाला सर्वात प्रथम माहिती असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. जगभरात मधमाशांच्या किती जाती असतील असं गाईडला विचारल्यावर मधमाशांना सुद्धा वेगवेगळ्या जातीत विभागल्याचं लक्षात आलं. असतील 3-4 असं वाटलं. पण 25,000 जातींचं मधमाशांचं विश्व असेल अशी साधी कल्पनाही आम्ही केली नव्हती. त्यापैकी फक्त 5 जाती मधामुळं सर्वाधिक परिचित आहेत. श्रोते हो, मधमाशीचा आकार किती असतो हे वेगळं सांगायला नको. कधीतरी त्यांच्याशी गाठभेट झाली असेलच तुमची. पण त्यांच्या घरात त्यांचे प्रामुख्यानं 3 प्रकार असतात. एक मादी, दुसरा नर आणि तिसरी कामकरी मधमाशी. मादी अर्थातच कुटुंब वाढवण्याचं काम करते. नर त्याच्यासाठी तिला सहकार्य करतो आणि कामकरी मधमाशी सतत काम करत राहते. या तिघांचं कामाचं तंत्र एका विशिष्ट सूत्रात गुंफलेलं आहे. आणि हे समजून घेताना मला नर मधमाशीबद्दल खूप वाईट वाटलं. बिचारा नर असं म्हणण्याचं कारण म्हणजे त्याला ना मध गोळा करता येतो ना कोणाला चावण्यासाठी डंख त्याच्याकडे असतो. मादी तिचं काम झाल्यावर नराचं ओझं नको म्हणून त्याला मारून टाकण्याचा आदेश देते. कारण त्यानंतर उगाच नराला पोसण्यासाठी मध वाया जाऊ नये म्हणून कामकरी मधमाशा मादीच्या आदेशानंतर नराला मारून टाकतात. किती वाईट ना? पण हेच जीवनाचं सूत्र आहे. हे ऐकून मी थक्क झालो होतो. गाईड मित्राला मी वारंवार प्रश्न विचारून त्रास देत होतो आणि तोही आनंदानं माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होता. कामकरी माशी साधारण 6 महिने आयुष्य घेऊन आलेली असते, तर मादी मधमाशी 2 ते 5 वर्षांपर्यंत जगते. यासाठी ती फक्त राज अन्न सेवन करते. राज अन्नामुळं तिचं आयुष्य दीर्घायू ठरतं. हे राज अन्न मध 25,000 मिळतं आणि आपल्या नटनट्या हेच राज अन्न तारुण्य टिकवण्यासाठी खातात. मधमाशांचं भावविश्व कामाभोवती गुंफलं गेलेलं आहे. त्यांच्या मधाची पोळं,
वयोमानानुसार बदलणारी त्यांची कामं असोत किंवा फुलांमधून मध गोळा करण्याचा छंद असो, हे सगळं करताना कामाची इतक्या बारकाईनं आखणी केलेली असते की त्यांचं सूत्र अंगी भिनवलं तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येणं कठीणच आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुमचे आईवडील तुम्हाला कष्टाची सवय कशी लावतात याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. मी 7वीत असल्यापासून रांगोळी विकायला सुरुवात केली होती. तेव्हा मुलाला कमवायला का पाठवता असं कोणी म्हणत नव्हतं, तर घराला हातभार लावतोय म्हणून कौतुक व्हायचं. आता मुलांना कामाला लावणं सोडा, घरातली कामं सांगितली तरी काय आईबाप आहेत, मुलाकडून कामं करून घेतात अशी दूषणं लोक देतात. पण मधमाशी आपल्या पिलांना वयाच्या 1 ते 3 दिवसात घराची स्वच्छता करायला शिकवते. 4 ते 6 दिवसात मोठ्या अळ्यांना खाद्य द्यायला लावते. 7 ते 10 दिवसाच्या मधमाशा लहान अळ्यांना खाद्य देतात. तर 11 ते 12 दिवसाच्या मधमाशा राणी माशीला खाद्य देणं आणि तिची सेवा करणं हे त्यांचं काम आहे. 13 ते 18 दिवस वयाच्या मधमाशा मेंढ तरवणं आणि घरं बांधण्याचं काम करतात. 19 ते 20 दिवसाच्या मधमाशा वसाहतीच्या संरक्षणासाठी रखवालदारीचं काम करतात. 21च्या पुढं मकरंद, पराग, पाणी भरणं आणि गरजेनुसार कामं करतात. श्रोतेहो, आहे ना हे सगळं अनोखं? असं बरंच काही हनी पार्कमध्ये आपल्याला अनुभवायला, पाहायला आणि समजून घ्यायला मिळतं. त्यामुळंच पिंपळगाव बसवंत इथं अभिनव असं बसवंत हनी बी पार्क, मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र, तसंच बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र वेगळं ठरतं. भारतातलं पहिलं ॲग्री टुरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख आहे. मधमाशांचं मानवी जीवनातलं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवून तिचं संरक्षण आणि संवर्धन करणं हा या प्रकल्पाचा बीजविषय आहे. मधमाशी पालनाच्या माध्यमातून पिकांची उत्पादन वाढ तसंच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना इथं रंजक आणि अभ्यासपूर्ण स्वरूपात साकारण्यात आलेली आहे. श्रोतेहो, इथं 2 लघुपटाच्या माध्यमातून मधमाशीचं महत्त्व समजावून सांगितलं जातं. या केंद्रात वर्षभर विविध परिसंवाद आणि चर्चासत्रं आयोजिली जातात. त्यात राज्यस्तरीय मधुक्रांती परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किसमिस महोत्सव, मुख्याध्यापक तसंच प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव आणि तसंच इतरही उपक्रम नियमित होत असतात. मधमाशांच्या संदर्भातल्या विविध स्पर्धांच्या माध्यमातून चिमुकले या हनी पार्कशी जोडले गेले आहेत. त्यामुळं या पार्कमधली पृथ्वी आणि त्याच्यावर बसलेली मधमाशी आपल्याला पृथ्वी रक्षणाचा संदेश देताना दिसते. इतकंच नाही तर मधमाशांची वसाहत ॲपियरी इथं उभारण्यात आलेली आहे. इथं मधमाशा हाताळताही येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मधाची चवही चाखता येते. हनी पार्कपासून जवळच बसवंत गार्डनही साकारण्यात आलं आहे. इथं बैलांचे विविध प्रकार आणि त्यांची शिल्पं उभारण्यात आलेली आहेत. याशिवाय आग्या मधमाशी प्रतिकृती, बी प्लांट नर्सरी, सीड बँक, मधमाशीच्या संदर्भातल्या विविध पुस्तकांचं खुलं वाचनालय, ग्रामीण भागातली संस्कृती आणि मधमाशीचं कार्य हे वारली पेंटिंगच्या माध्यमातून समजावून देणारा विभागसुद्धा आहे. इथल्या आर्ट गॅलरीत बांबू पेंटिंग, पॉट पेंटिंग, स्टोन पेंटिंग, बोहाडा संग्रहालय अशी आकर्षण आहेत. याबरोबरच इथले खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आउटलेट आणि कॅफे, मधुवन फूड कोर्ट, विसावा, सोव्हिनियर शॉप, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. श्रोतेहो,
बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्रात गाव समृद्ध तर देश समृद्ध ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणाऱ्या सेवरगाव या स्वयंपूर्ण आदर्श गावाची मिनिएचर विलेज संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडण्यात आलेली आहे. अलीकडेच प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचं फूड प्रोसेसिंग युनिट, मध प्रक्रिया युनिट तसंच चॉकलेट फॅक्टरी इथं उभारून प्रशिक्षणाची सोय देखील केलेली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी इथे केलेली आहे. मित्रहो, हे सगळं पाहताना मधमाशा या सगळ्याच्या केंद्रबिंदू असल्याचंही वारंवार आपल्याला अनुभवायला मिळतं. मधमाशीचं जीवन माणसाला प्रेरित करतानाचा अनुभव इथं आपल्याला घेता येतो. मधमाशी आत्तापर्यंत आपल्याला कळलीच नव्हती, ती आत्ता उलगडली आहे हा अनुभव इथं आपल्याला मिळतो, हे मात्र नक्की. मधमाशीला समजून घेता घेता आणि इथं उभं केलेलं विश्व अनुभवता 4-5 तास कसे निघून जातात हे कळतच नाही. हा वेगळा प्रयोग नाशिकचं वेगळेपण नक्की अधोरेखित करेल यात शंका नाही. श्रोतेहो, आणि आणखी एक, मधमाशी आपल्या बचावासाठी तुम्हाला चावत नाही, तर ती आपल्या कुटुंबापासून तुम्हाला लांब ठेवण्यासाठी चावते. चावताना ती आपलं बलिदान देते. म्हणजे काय? जेव्हा मधमाशी तुम्हाला चावते त्यानंतर काही मिनिटात तिचा मृत्यू होतो. तिला चावण्याची हौस नसते, असते ती तिच्या कुटुंबाची काळजी. हा विचारसुद्धा मला खूप काही सांगून गेला. चला तर मग मधमाशीचं विश्व अनुभवायला पिंपळगाव बसवंतच्या हनी पार्कला. गोष्ट मधमाशांची, नाशिकच्या नव्या वैभवाची. आत्ताच आपण रमेश पडवळ, नाशिक यांनी लिहिलेला हा माहितीपर लेख ऐकलात. रमेश पडवळ यांचा मोबाईल नंबर 8380098107. श्रोतेहो, या हनी पार्क संबंधीच्या अधिक माहितीसाठी आपण संदीप वाघ यांच्याशीही संपर्क साधू शकता. संदीप वाघ यांचा मोबाईल नंबर मी आता आपल्याला सांगतो. 9922109557. या लेखाचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. माझा मोबाईल नंबर 8329730186.